नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे पौर्णिमा। पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि विष्णू यांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पौर्णिमा तिथी सकाळी 7:07 प्रारंभ होतोय, त्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजा ही याच दिवशी करायची आहे। आता या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं। आपल्याला सकाळी लवकर उठायचे, आपल्या घराची उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचे, छान रांगोळी काढायची आणि आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचे। स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला हळदीने काढायचे आणि स्वस्तिक हे चिन्ह माता लक्ष्मीला आकर्षित करतं। या दिवशी आपण तुळशीला हळद मिश्रित जल अर्पण करायचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पाठ करत 3 किंवा 11 प्रदक्षिणा तुळशीला घालायचेत। आता या दिवशी अत्यंत प्रभावी सेवा ते म्हणजे एक वेळा तरी विष्णू सहस्रनाम म्हणावं आणि आपल्याकडे श्रीयंत्र किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा आपल्या कुळदेवीची टाक किंवा मूर्ती फोटो असेल तर त्याच्यावर आपल्याला श्रीसूक्त म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचे आणि हे कुंकुम मग आपण एका डबीमध्ये काढून घ्यावं आणि ते आपल्याला दररोज कपाळी लावावं। बघा, दुसरा एक आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळ वृक्षाखाली आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपल्याला 5 किंवा 11 प्रदक्षिणा घालायचेत। या दिवशी जर आपण विष्णूंची सेवा केली किंवा काही मंत्र उच्चार केले तर त्याचं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं आणि जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही। तर या दिवशी श्रीसूक्त, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि आपल्या कुळदेवीचा मंत्र याचं आपल्याला जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त पठण करावं। या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ आवर्जून करा, कारण पौर्णिमा तिथी आहे आणि या दिवशी जर आपण हा पाठ केला तर अनेक पटीने आपल्याला पुण्यफळ मिळतं। तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी सेवा करून हा दिवस साजरा करायचा आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।